या आपण आजच्या वचनाकडे जाऊयात. प्रियांनो, एक सगळ्यांना माहीत आहे की खूपशा जगातील किंवा अनेक समाजातील बहुतांश लोकांमध्ये एक प्रकारे पिढीला किंवा आईवडिलांना दोष द्यायची सवय असते, हो की नाही. आपली जी काही परिस्थिती आहे ना सध्याला, त्या परिस्थितीला कुठेतरी आपला बाप जबाबदार आहे, आपली आई जबाबदार आहे, आमचे पूर्वज जबाबदार आहे, त्यांच्यामुळे आमची ही परिस्थिती झालेली आहे, हे असं अनेक जण म्हणत असतात, हो ना. कधी कधी ते खरं पण वाटतं. म्हणजे आता समजा गुंडागर्दी करणाऱ्या फॅमिलीजचा हा बॅकग्राऊंड जर असेल आईवडिलांचा किंवा पूर्वजांचा, आणि परिणाम सगळ्या पुढच्या पिढीला भोगावं लागतं, आणि त्यांच्यातला एखादा चांगला मुलगा म्हणू शकतो ना, मग आज माझ्यावर जी वेळ आलेली आहे ते आमच्या आईवडिलांमुळे आहेत, हे अशी जर नसले असते तर माझ्यावर अशी वेळ आली नसती. किंवा तुम्ही जी गरिबी आहे, ज्या पद्धतीने तुमचं सध्याचं जीवनमान चालू आहे, त्याला देखील पाहून तुम्ही म्हणू शकता की आमचे आईवडील जर श्रीमंत असले असते, त्यांनी चांगली कमाई केली असती, तर कदाचित माझ्याकडे पण आज गाडी बंगला आणि सगळं असलं असतं, हो ना. हे दोष देण्याची भावना जवळजवळ सर्वच प्रकारच्या लोकांमध्ये जगामध्ये आपल्याला आढळते. परंतु खरंच त्यांना आपण दोष देऊ शकतो का? आणि खरंच ते दोषी आहेत का? मग त्यांनी केलेल्या पापांचं आपल्या जीवनावर काय परिणाम होतात, आणि त्यांनी केलेल्या कृत्यांमुळं आपण देखील आपल्याला देखील शासन देव करतो का? ह्या सगळ्या गोष्टी आपण वचनातून पाहणार आहोत. यहेजकेलचं पुस्तक 18वा अध्याय 1 ते 4 वचन. यहेजकेल 18 1 ते 4. मिळालं? बसूयात. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की. कोणाचे वचन? परमेश्वराचे. यहेजकेल म्हणतोय, हां. बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात थांबले, ही म्हण तुम्ही इस्रायल देशात वापरता ती का? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, ही म्हण इस्रायलात यापुढे तुम्हाला वापरावयाची नाही. पहा, सर्व जीव माझे आहेत. बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे. जो जीवात्मा पाप करीतो तो मरेल. या आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो या समयाला तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. या वचनाकडून पवित्र आत्मा तू आम्हाला बोध कर आणि तू चालव. यातून आमच्या जीवनात आमूलाग्र बदल तू आण परमेश्वरा, आणि आम्ही तुझ्या मार्गामध्ये चालणारे आणि तुला गौरवणारे असे लेकरं व्हावीत असं होते. धन्यवाद ती प्रार्थना प्रभू येशूच्या महान नावामध्ये करतो, म्हणून तर बाप्पा. या आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात परमेश्वरासाठी, आणि तुमचा देखील वॉर्मअप होईल. मित्रांनो, यहेजकेल हा जो संदेष्टा आहे, मोठ्या संदेष्टांमध्ये प्रॉफिट्समध्ये हा मोडतो. तर यहेजकेल जर बघायला गेलो तर यहेजकेलचा हा काळ येतो ठीक आजच्यापासून 2500 वर्षांपूर्वीचा. 2500 वर्षापूर्वी हा संदेष्टा ज्यावेळेस होता इस्रायलमध्ये, त्यावेळेस खरं तर बॅबिलॉननी यरूशलेमेवर आक्रमण केले होते. 3 आक्रमण केले, 3 वेळा लोकांना बंदिवास करून नेलं. किती वेळा? 3 वेळा. तर पहिल्यांदा शद्रक, अबेदनगो, दानियल हे त्या पहिल्या लॉटमध्ये गेले, आणि जेव्हा दुसऱ्यांदा बंदिवान करून नेण्यात आलं इस्रायलमध्ये यरूशलेमवर हल्ला करून, त्यावेळेसच्या बंदिवानास हा यहेजकेल संदेष्टा होता. आणि मग तिसऱ्या वेळी ज्यावेळेस ते घेऊन गेले लोकांना आणि उरलेल्या लोकांना, आणि त्यावेळेस त्यांनी मंदिर उद्ध्वस्त करून टाकलं होतं. आणि त्या काळात ही म्हण म्हटली जायची, काय म्हटली जायची? की बापाने आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलाचे दात. कोणी खाल्ली? बापाने. आणि दात कोणाचे आंबले? मुलाचे. ही म्हण त्या काळात होती. आणि म्हणजे काय? बापाने पाप केलं. त्यातून म्हणायचं काय? बापाने पाप केलं आणि त्याचे फळ आम्ही भोगायला लागलो, आम्हाला त्रास व्हायला लागला त्याचा. ही म्हण त्या काळी प्रचलित होती. कारण ज्यावेळेस बंदिवानास ते घेऊन जात होते, त्यावेळेस सगळ्या लोकांना वाटत होतं की आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापाचं आपण फळ भोगतोय, राव काय चाललंय हे, इतकं छान होतं, आणि त्या लोकांनी पाप केलं आणि आपल्याला आता गुलाम म्हणून घेऊन जात आहेत आणि गुलाम म्हणून आपल्याला जगावं लागत आहे, हे सगळं ते म्हणत आहेत. आणि त्या काळीच परमेश्वर म्हणतोय की यापुढं ही म्हण म्हणायची नाही. आता का म्हणायची नाही असं परमेश्वर का म्हणतो हे पाहण्यापूर्वी आपण बघूयात की त्या काळी
ही म्हण का म्हटली जायची आणि त्या काळची परिस्थिती काय होती. ॲक्च्युली यहेजकेलच्या काळामध्ये ज्यावेळेस रोमनांचं राज्य होतं म्हणजे यायचं होतं त्याच्या अगोदर ग्रीक संस्कृती होती. ग्रीकनी त्या ज्यावेळेस पर्शियनवर जय मिळवून ग्रीकनी आपलं संस्था सगळी राज्य प्रस्थापित केलं होतं. आणि ग्रीकची संस्कृती तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये प्रसिद्ध असं त्यांची ज्ञानपीठं होती, युनिव्हर्सिटीज होती, त्यांचं स्वतःचं तत्त्वज्ञान होते. ॲरिस्टॉटल, प्लेटोसारखे महान लोक तिथून होऊन गेले आणि मग त्याच्यानंतर रोमन्स आले तरी देखील त्यांचे ह्या सगळ्या शिक्षण क्षेत्रातला प्रभाव चालूच होता. आणि त्या काळात त्या महान झिनो असा तत्त्ववेत्ता जो होता त्याच्या शाळा देखील होत्या तत्त्वज्ञानाच्या. आणि त्या काळात लोक एक गोष्टींवर म्हणजे आज देखील काही गोष्टींवर आता देखील बहुतांश सगळ्या समाजामध्ये विश्वास ठेवला जातो की आपल्या जीवनात जे घडतं ना ते विधिलिखित आहे. काय विधिलिखित हे शब्द वापरतात. कोणी म्हणतात की नाही का निर्धारवाद, म्हणजे हे सगळं ऑलरेडी डेस्टिन्ड आहे. तुमच्या जीवनात जे घडत आहे ना तुम्हाला ते भोगावं लागणार आहे. हे तुमचे भोग आहेत. काय शब्द वापरतात? भोग आहेत तुमचे. तुम्हाला जो त्रास होत आहे, तुम्ही गरिबीमध्ये असाल, तुम्ही तुरुंगात असाल, गुलामीगिरीमध्ये असाल, एकदम म्हणजे नाही का खूप हलाखीतून जात असाल, या सगळ्याचा तुम्हाला काय सांगतात? हे तुमचं प्रारब्ध आहे. अजून एक शब्द वापरतात. काय? तुमच्या प्रारब्धात लिहिल्या देवानी ते तुम्हाला भोगावंच लागेल. लक्षात येतं आहे? असे वेगवेगळे तत्त्वज्ञान त्यावेळेस सांगितले जायचे. आणि मग त्यातला एक तत्त्वज्ञान म्हणजे ह्याचा स्टोईकवादियांचा, ज्याला स्टोईझम म्हणतात आपण. स्टोईसिझम ज्याच्यात म्हटलं जातं की एक अशा प्रकारचा गट होता की जे म्हणायचे की कल हो ना हो, हे उद्याची गॅरंटी नाही, आज मस्त जगून घे भाऊ, उद्याची काय नाही. आज ते आहे की नाही? आज देखील ती पद्धत आहे. असे लोकांचा एक गट आहे की ते रोज पार्ट्या करतात, रोज छान असं नाही का, उद्याची चिंता नाही, उद्याचं कोण बघितलं बाबा, आजच्यामध्ये जग, उद्याची गॅरंटी नाही, आनंद, चंगळवाद म्हणतो आपण त्यांना. अशा पद्धतीने जगणारा एक गट होता तेव्हा आणि आत्ता पण आहे. आणि एक गट असा होता स्थितप्रज्ञ, ते स्टोईकवादी म्हणतो मी. ते कसे होते? दुःख आलं तरी देखील रडायचं नाही, खूप आनंद झाला हसायचं नाही, गंभीर राहायचं, काही करायचं नाही. जीवनात आनंदाची घटना घडली तरी हे लोक सिरियसच, दुःख घडलं तरी लोक हे सिरियसच, म्हणजे माशी देखील ह्यांच्या तोंडावर नोडायची नाही. अशा पद्धतीचा एक गट होता. असे विविध तत्त्वज्ञान मांडणारे लोक होते आणि ते त्यांच्या संकल्पनेने असे म्हणत होते की हे पिढीजात आलं आहे, असंच होणार, ते तसंच होणार. आणि याच्यात एक गट होता की आता आपण नाही का विज्ञानवादी पण आहोत, आपण म्हणतो हेरिडिटी आहे, अनुवंशिकता आहे. तुमच्या जीवनामध्ये जे चालले ना त्याच्यातले काही गुण तुमच्या वडिलांचे, आईवडिलांचे आलेले आहेत. विज्ञान आहे, त्या आईवडिलांसारखे आपण दिसतो, आईवडिलांचे काही गुण आलेले असतात, परंतु आज तुम्ही जे भोगत आहात ना त्याचा तुमच्या अनुवंशिकतेशी काही संबंध नाही. हे सांगायला कोणीच जात नाही. लक्षात येतं आहे? अनुवंशिकता आहे. आपलं लेकरू आपल्यासारखं दिसणार, आपले DNA त्याच्यात आहेत, आपले सगळे जीन्स त्याच्यामध्ये उतरून आलेले आहेत, हे सगळं सत्य आहे. पण म्हणून काय तो ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुवंशिकता जबाबदार नाही, पण ह्याला सांगणारे लोक आहेत. काही जण म्हणतात ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात. तू ज्यावेळेस जन्मला ना त्यावेळेसची ती ग्रहताऱ्यांची जी दिशा होती त्याच्यामुळं तुझी ही दशा आहे, असे सांगणारे देखील लोक आहेत. तेव्हा होते, आत्ता देखील आहे. लोक जातात. मला तर कोणालाच दोष द्यायचा नाही. सगळ्यांची लाईफस्टाईल आहे, जीवन जगण्याची पद्धती. प्रत्येकजण आपल्या प्रॉब्लेम, समस्या सोडवायला जाताना तुमची अक्कल बाजूला ठेवतात लोक, कारण खरं आहे ती समस्येतून ते लोक जात असतात ना. मग एखाद्या समस्येतून जाणाऱ्याला तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगता तो इथली पण चव चाखायला येतोच की. पण हा खरा जिवंत देव आहे, कळल्यानंतरही तिकडे जात असेल तर तो नाशाकडे जाईल. पण जेव्हा त्याला कळेल की हा जिवंत देव आहे तो मात्र सार्वकालिकतेसाठीचा वारीस होईल. प्रश्न असा आहे की असंच लोक इकडे तिकडे भटकत असतात आणि मग असं ठरवतात की आईवडिलांनी केलेल्या चुकांमुळं, डेस्टिनीमुळं आपली ही सध्याची, त्यांच्या चुकांमुळं आपली ही परिस्थिती झालेली आहे. आणि मग त्या काळात ही पद्धत म्हणजे म्हण होती ती की बापांनी आंबट द्राक्षे खाल्ले आणि मुलाचे दात आंबले. लक्षात येत आहे? मग याच्यामुळं काय व्हायचं, आपण तसं बघायला गेलं तर यहोशाच्या पुस्तकात 7व्या अध्यायात बघायला गेलं तर आखानाचे जे पातक होतं, आखानाने जी पवित्र वस्तू, समर्पित वस्तू चोरल्या होत्या, त्याच्यामुळं लोकांनी
त्याच्या मुलीला आणि त्याच्या घरदारा शेरडं मेंढरं सगळे एकत्र करून मारून टाकलं. एक जण पाप केलं. किती जणांनी? आणि पनिशमेंट कोणाला मिळाली? सर्व घराण्याला त्याच्या. कधी कधी संपूर्ण समाजाला एका माणसाच्या पातकामुळं प्रॉब्लेम यायचा. बरोबर ना? लक्षात येते? आणि त्याच्यानंतर आपण बघतो की एका ठिकाणी गिब्बोनी लोक जे आहेत ना, शौलाच्या अगोदर गिब्बोनी लोक आणि इस्रायल लोकांचा एक करार झाला होता. ते करारामध्ये असं ठरलं होतं की गिब्बोनी लोकांवर नाही का आपण एकमेकांशी भांडायचं नाही वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या. असं असताना शौलांनी काय केलं? गिब्बोनी लोकांना ते नियम तोडलं. म्हणून गिब्बोनी लोक ज्यावेळेस इस्रायल लोकांना म्हणाले की आम्हाला सूड उगवायचं आहे, शौलाच्या वंशजातले 7 लोक तू आम्हाला द्यायचे. दाविदाला प्रश्न पडला. दाविदाने शेवटी शौलाच्या उपपत्नीच्या मुलं आणि असं सगळी गोळा करून 7 लेकरं दिली आणि मग त्या 7 लेकरांना त्यांनी ठार केलं. एका व्यक्तीचं पातक 7 जणांनी त्याच्यावर परिणाम भोगले. मग त्या काळात असं बघायचे की बापाने आंबट द्राक्षे खाल्ले, म्हणजे बापाने पाप केलं म्हणून बाप का बरं यायला लागलंय? त्या काळात घराण्यातली स्त्रियांनी जरी पाप केलं तरी ते असं एक पुरुष हा मस्तक असायचा म्हणून हा शब्द सारखा येतोय. नाहीतर सगळे बापाकडेच टेन्शननी बघू नका. हां, आई काहीच करत नव्हते का? असं काहीच नाही. ते घराण्याला जेव्हा प्रेझेंट केलं जायचं त्यावेळेस बापाचा शब्द यायचा ना. मग आदामाने केलेल्या पापामुळे आज आपल्यावर पण देखील परिणाम झालेत ना. हे लक्षात घ्या. हे चुकतंय की या लोकांनी केलेल्या पापाचे परिणाम आपण भोगू शकतो, परंतु जे परिस्थिती आहे त्याला सर्वस्वी जबाबदार बाप आणि पूर्वज आहेत असं होत नाही. मग तुम्ही म्हणाल जर हे सगळं सांगताय, बरोबर, हे सगळं तुम्ही सांगताय की एवढे तत्त्वज्ञान, एवढा पंथ, एवढं ज्योतिषशास्त्र हे सगळे सांगतात, कधी कधी खरं पण होतं की हो त्यांचं होतंय ना, आपल्याला ते पण दिसतं. मग तुम्ही म्हणाल हे त्यांचे काही गोष्टी खऱ्या होतात. अहो, ज्योतिषशास्त्रासारखे शास्त्र देखील आहेत. आता मला सांगा, फारोच्या दरबारामध्ये ज्यावेळेस मोशेची काठीचा साप झाला तर त्यांच्याकडे पण असे काही जादूगार होतेच ना, त्यांनी पण काठीचा साप केलाच की. शास्त्र आहेत पण त्यांना लिमिटेशन आहे. आपण ज्या देवाची भक्ती करतो तो अमर्याद आहे. तो या सर्व शास्त्र आणि सर्व ज्ञानाचा वरचा आहे, सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. लक्षात येतंय? अशा देवाची आपण भक्ती करतो. मग ह्याला काय म्हणायचं? आता आईवडिलांच्या पापामुळं आपल्याला जी परिस्थिती आली आहे त्याच्यामुळे आईवडिलांना दोष द्यायचा नाही परमेश्वर म्हणत आहे. मग परमेश्वराला असं म्हणायची वेळ का आली? तुम्हाला माहिती आहे का अशी का वेळ आली? बापांच्या दोषांना आता हे यापुढे असं म्हणायचं नाही की बापाने आंबट द्राक्षे खाल्ले म्हणून मुलाचे दात आंबले, म्हणजे त्यांनी पाप केलं आणि आज आम्ही भोगत आहे, हे शब्द यापुढे बोलायचं काम नाही. आणि परत तो 4थ्या वचनात काय म्हणतोय? सर्व जीव माझे आहेत. किती? विश्वासणारे म्हटलंय का? अविश्वासणारे म्हटलंय का? जगातले सगळे लोक त्याचे आहेत. सर्व जीव माझे आहेत. बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे. कुणालाही त्यांनी पार्सलिटी केलेली नाही. आणि पुढे काय म्हणतोय? हे महत्वाचं आहे. जो जीवात्मा पाप करीतो तो मरे. बापामुळं मुलगा आणि मुलामुळं बाप नाही. काय म्हटलंय? जो जीवात्मा पाप करीतो तो मरेल. असं आहे. तर मग निर्गम 20:25 मध्ये 20 आणि 5 मध्ये काय म्हणतो बघा देव. नियमशास्त्र तर वेगळं सांगतंय. काय सांगतंय बघूयात आपण. निर्गम 20:5 जिथं 10 आज्ञा दिली गेली होती, अनुवाद 5व्या मध्ये देखील ह्या 10 आज्ञांचं रिपिटेशन केलं गेलं आहे. बघूयात त्या 5व्या अध्यायात देव काय म्हणतो आणि मग जगावर त्याचा काय परिणाम झाला त्या काळच्या. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको. हे मूर्तीबद्दल बोलले गेलंय वरच. हां, बरोबर. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. वडिलांच्या अन्यायाबद्दल कितव्या पिढीपर्यंत? 3ऱ्या-4थ्या पिढी. बापरे. मग या खरं आहे की हो. आत्ता तर म्हणत होतात की 3ऱ्या-4थ्या पिढीबरोबर देवच समाचार घेणार आहे. तर मग आता केला असेल बापाने काहीतरी, मग आता आम्ही भोगत आहे. बरोबर ना? तर मिस इंटरप्रिटेशनमुळं किती मोठी चूक होऊ शकते. लक्षात येतं आहे? तिथं इंग्लिशमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की व्हिजिटिंग आहे.
व्हिजिटिंग टू 3rd to 4th जनरेशन म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की देव समाचार घेतो म्हणजे शिक्षा करण्यासाठीच नाही. ज्या लोकांच्या पूर्वजांनी, बापांनी, आईवडिलांनी पाप केलं ना, तर त्याच्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत मी सुधारण्यासाठी त्यांना भेट घेत राहीन, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात येते? तो काय म्हणत आहे, व्हिजिटिंग हा शब्द आहे, त्याला आपण पनिश्ड, अनेक शब्दाचे भाषांतर होत गेले. देव हा दयाळू देव आहे. त्याचं मूळ गुणवैशिष्ट्य आहे तो प्रेम आहे. मग असा जे लेकरू अजून जन्मलंच नाही, मी काय म्हणतो बघा, जे लेकरू अजून जन्मलंच नाही, पोटात आहे आणि त्याच्या बापाने पाप केलं, मग ते शिक्षा का भोगायचं? त्याची पिढी शिक्षा का भोगायची? मग देव अन्यायी आहे ना, असं दिसतंय ना. ज्या मुलाने पापच केलं नाही, काहीच केलं नाही, फक्त बापाने पाप केलं म्हणून त्या मुलाला शिक्षा करणं हे योग्य आहे का? नाही. आपला देव अन्यायी देव कधीही नाही. तो म्हणत आहे की मी 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत मी त्यांची भेट घेत राहणार, प्रत्येक वेळी त्यांच्या सुधारणूक घडते की नाही याचे चान्सेस देत राहणार. इथं देव सांगत आहे. मग हे सत्य कशावरून? कारण ट्रान्सलेशन तर काही जणांनी पनिशमेंट दिलेली आहे. हे सत्य कशावरून? तुम्ही काहीतरी वेगळं भाषांतर करताय का, असा प्रश्न येऊ शकतो. बरोबर ना? तर मग बघूयात आपण इर्मयाचं पुस्तक 31वा अध्याय 29 आणि 30 वचन. मी काहीच बोलत नाही, देवाचं वचन काय सांगतं बघूया. इर्मया 31, 29, 30. बापाने आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले, असे त्याकाळी लोक म्हणणार नाही. यापुढे लोक म्हणणार नाही. आता हे कोण बोलायलंय? परमेश्वराचं वचन आहे ना. मग तो पुढे काय म्हणतो बघा. तर प्रत्येक मनुष्य आपल्याच दुष्कर्मामुळे जो कोणी आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दात आंबतील. हे कोण म्हणत आहे? परमेश्वर. खुद्द परमेश्वराला हे बोलावं लागलं की ह्यापुढे ही म्हणच म्हणायची नाही. कारण लोकांनी चुकीचा समज घेतला की हा 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत देवच शासन करतो. मग देवाला इथं नाही, तो यहेजकेलच्या 18व्या अध्यायात 1 ते 4 वचनं आपण वाचली, तिथं म्हणतो की यापुढे ही म्हणायची नाही. 31व्या अध्यायात 29-30 मध्ये म्हणतो की यापुढे ही म्हणायची नाही. आता कोण मरेल? जो पाप करेल ना तोच मरेल. यापुढं कुणीही कुणाला दोष द्यायचा नाही. बघा, आपण घाई करतो दोष द्यायला. अनेकांच्या चुका होतात, अनेकांच्याकडून काही घडतं आणि आपण घाई करतो की त्याच्याकडनं चूक झाली म्हणून त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. आपण बघा, अजून देव कुठं बोललाय? जिथं जुन्या करारामध्ये नियमशास्त्र दिलं गेलं त्याचं रिपिटेशन यहोशवा अनुवादामध्ये आहे. तर आपण बघूयात अनुवादाचा 24वा अध्याय 16 वचनमध्ये देखील देव काय म्हणतोय. मग तुम्हाला निश्चित खात्री पडेल की देव निश्चित एक ठिकाणी नाही, तर 4 ते 5 ठिकाणी आता हा म्हणत आहे की कोण मरेल? जो पाप करेल तोच मरेल. आता त्याच्या पापाबद्दल मुलाला बापाचं, बापाबद्दल मुलगा मरणार नाही. अनुवाद 24:16. मुलांकरिता बापांना जीवे मारू नये. एक मिनिट. मुलांकरता आता बापांना जीव मारायचं नाही. हां. अथवा बापांकरिता मुलांना जीवे मारू नये. हां. जो गुन्हा करील त्यालाच त्याच्या गुन्ह्याबद्दल जीवे मारावे. बरोबर. हे अनुवाद 24:16 मध्ये देव परत म्हणतोय जो गुन्हा करेल तोच मरेल. याच्या पुढं जर तुम्ही तुमच्या आई बापांना जर त्रास दिला, जर तुम्ही बोललात की तुझ्यामुळं माझी ही परिस्थिती आहे, मी जर श्रीमंत अंबानीच्या घरात जन्माला आलो असतो तर आज माझी ही परिस्थिती असली नाही, तुम्ही आईवडिलांना दोष देऊ शकत नाही. मग काय करू शकता तुम्ही? ते तुमची परिस्थिती सुधारायला तुम्ही जबाबदार आहातच ना. तुम्हाला ज्या घरात जन्माला घातलं आहे, तुम्ही जर असं म्हणालात तर पहिल्यांदा तुम्ही कोणाला दोष देत आहे? जन्म घालणाऱ्या देवालाच. कोणाला दोष देणार आहे तुम्ही? ज्या दिवशी तुम्ही हे शब्द वापराल की मी अशा तुमच्या पोटी जन्मालाच नाही आलो असतो तर बरं झालं असतं, तर तुम्ही कोणाला दोष देणार आहात? देवाला. कसं? आपण बघूयात. इर्मया 1:5 आणि कुणीतरी काढून ठेवा स्तोत्र 139:16. इर्मया 1:5 मध्ये काय म्हणतो बघा देव. वचनं भरपूर आहेत कारण का ही संकल्पना समजून घेऊन आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा बदल करून घ्या.
मी तुला गर्भाशयात घडिले, मी तुला गर्भाशयात घडिले. त्यापूर्वी तू मला ठाऊक होता. वाव. तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. वा. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे. प्रेज गॉड. एकदा टाळ्या वाजवा स्वतःसाठी. तुम्ही गर्भात घडण्यापूर्वी तुम्ही देवाला ठाऊक होता. म्हणजे तुम्ही अस्तित्वच नव्हतं, एवढं सुद्धा अस्तित्व नव्हतं. एवढं गर्भामध्ये जेव्हा पहिल्यांदा तुमचा जन्म होतो ते पेशीमध्ये, त्या पेशीचं देखील तुमचं अस्तित्व नव्हतं, तेव्हा तुम्ही त्याला ठाऊक होता. त्याच्या विचारामध्येच तुमचा जन्म झाला होता. तेव्हापासून तो तुम्हाला ओळखतो आणि त्याने तेव्हाच तुम्हाला सँक्टिफाईड केलं, पवित्र केलेलं आहे. आणि कोणीतरी 139:16 वाचा स्तोत्र लवकर. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. आता तुमचा जन्म, आता गर्भाशयामध्ये तुम्ही ऑलरेडी तुमचं अस्तित्व आता आलं. तेव्हा काय झालं बघा, तेव्हा नेत्रांनी पाहिलं. आणि पुढे आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी म्हणा एकही दिवस उगवण्यापूर्वी. अजून सिंगल डे पण नाही झाला, तुम्ही जन्म घ्यायचा आहे अजून. एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. वा. देवाच्या वहीत ऑलरेडी तुमचं सगळं लिहून ठेवलं आहे. मग तुम्ही म्हणाला मग तेच खरं आहे की विधिलिखित, हो ना. मग देवाने लिहून ठेवलं आहे की त्याच्या पुस्तकामध्ये तुम्ही तुमचं पाचारण त्यांनी लिहिलेलं आहे, तुम्ही कसे असावे लिहिलेलं आहे. इर्मिया 29:11 तुमच्याबद्दलच्या त्याच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्या आशा, ते भावी सृष्टीची आशा देणार आहेत. चांगले आहेत ते संकल्प, परंतु ते संकल्प सिद्धीस नेणार तुमचं डे टू डे लाईफ महत्त्वाची आहे. देवाचं प्रयोजन, देवाचं पाचारण डिले करण्यामध्ये किंवा त्याचा नाश करण्यामध्ये जर कोणी कारणीभूत असेल तर ते तुम्ही स्वतः आहात. देवानी कधीच वाईट काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांनी लिहून ठेवलं आहे, त्यांनी लिहून ठेवलं आहे की डॉक्टर जोएल चव्हाण लिहून ठेवलं आहे त्यांनी. पण त्याला डिले करायचं काम कोण करणार? तोच करणार. त्याला अस्तित्वात आणायचं काम कोण करणार? तोच करणार. तुमच्या पण जीवनामध्ये तुम्ही कुठं असणार हे सगळं त्यांनी लिहिलं आहे, परंतु तिथे पोचायचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे. आणि मग ते तुम्ही जर पुन्हा पुन्हा पाप करत राहिलात, तुमच्या हातून चुका होत राहिल्या, तर त्याच्याबद्दल शिक्षा कोणाला मिळणार आहे? तुम्हालाच. आता यापुढे जर आईबापांना त्रास दिलात, आईबापांना जर दोष दिलात, तर सावधान. हे वचन तुम्हाला सांगतं की जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल. मुलाबद्दल बापाला शिक्षा होणार नाही, बापामुळं मुलाला शिक्षा होणार नाही. मग सर अशा परिस्थितीत मी जन्माला आलो, आता ही परिस्थिती तू सुधार. जिथून आता आहे देव तर सोबत आहे ना, इथून तुम्हाला मनगटात दाखत त्यांनी दिलेली, आता तू सुधरून दाखव. दुसऱ्याकडे बघून आई वडिलांना दोष द्यायचा नाही. कधी कधी आपण जज करायला जातो ना लगेच परिस्थितीला. एक गोष्ट सांगतो, एक छोटीशी सुंदर असं क्यूट मुलगी असते छोटीशी, आणि तिची मम्मा असं ड्युटीवरनं येते आणि बघते तर काय, ती घरातले तिचे 2 म्हणजे ॲपलच्या भांड्यातून 2 सफरचंदाचा हातात घेतलेली असते आणि ग्राउंडवर येते. मम्मी येताना ती बाहेर येते आणि बाहेर असे काही लोक असतात, घरातले कॉलनीतले लोक, आणि ते बाळाला म्हणते, बेटा मला त्यातलं एक सफरचंद मला दे ना म्हणते. ती तसं म्हटल्या तिने एक बाईट तोडती, त्याचं असं उष्ट करून टाकते असं नाही का. आणि ते दुसरं दे म्हणूस तर दुसरं पण तोडते. तिला खूप वाईट वाटतं आईला, नाही का, मला द्यायला पाहिजे होतं. आजूबाजूचे लोक जर असं बघतात, काय संस्कार असतील ना. आई बाहेर एवढं चांगलं राहते, परंतु संस्कार नाहीत बघा. मागितलं होतं आईने, द्यायचं की एक, 2 मागितले होते का, एकच मागितलं होतं की काय, असं आपण बोलून मोकळे होतो, बरोबर ना. पण पिक्चर इथंच संपलेला नाही आहे. ती मुलगी पहिला तोडते आणि लगेच दुसरा तोडते आणि म्हणते, हे बघ हे गोड आहे, तू खा म्हणते. लक्षात येत आहे? ती म्हणते हे गोड आहे मम्मा, तू हे खा. आपण घाईघाईने व्यक्ती कसा वागतो याच्यावर त्याचा निर्णय करून टाकतो. हां, हे व्यक्ती तिथे दिसला, खूप घाईमध्ये आपण निर्णय घेऊन टाकतो. तो तसं का वागला नाही का. आता कोपऱ्यात कोणतरी मुलगा मुलगी दिसलं चर्चमधल्याच, उद्या आरूलाच दिसला किंवा जोएलच कुठंतरी दिसला कोणाबरोबर, तर आपण उदाहरणासाठी काय, आता दुसऱ्यांची नावं कशाला घ्यायची, तर आपण लगेच असं पास्टरांचा मुलगा तिथं दिसला किंवा जोएल बघा वर्शिप लीडर आहे, दिसलाच, मी हेच शोधत होते.
अरे शोधत होता म्हणजे तुमच्या बुद्धी तुम्ही ऑलरेडी ठरवलं होतं की याला कुठेतरी दोषी पकडायचं. अहो ते कशासाठी जमले होते? ते भाऊ बहीण होते का आत्याची मुलगी होती, मामाची मुलगी होती, कोण होते, कशासाठी उभारले होते त्यांना आणि देवाला माहीत आहे. कशासाठी उभारले होते त्यांना माहीत आहे. काहीही नाही, एक पिक्चर फिल्ममध्ये पकडायचा, संपलं. अजून एक स्टोरी सांगतो. अशी खूप छानशी अशी बुलेट ट्रेन असते. बुलेट ट्रेनला नाही का पूर्ण असे काच पूर्णपणे आपण बघू शकतो बाहेरचं, जसं काय आपण नुसतं खुर्चीवर बसलो आणि सगळं काही दिसतं, एवढी ट्रान्सपरन्सी असते. आणि मग त्या जर्नीमध्ये एक 20 वर्षाचा मुलगा, किती 20 वर्षाचा मुलगा समोर बसले असतो. बाप असं जर्नी करत असतात. प्रवासाला सुरुवात होते. आजूबाजूला सॉफिस्टिकेटेड लोक बसलेले असतात आणि मग एक कपल बसलेलं असतं त्यांच्या बाजूला. आणि मग तो मुलगा असं ट्रेन चालू होते स्पीडनी, तो ओरडतो, पप्पा पप्पा, ओ झाडं तिथं मागं पळत आहेत. नीट कळतं का बघा मी काय म्हणतो? 20 वर्षाचा मुलगा, मिशी आलेत त्याला आणि तो काय ओरडतोय, पप्पा पप्पा, मग झाडं पळायला लागलेत. ते सगळे असं बघते त्याच्याकडे बघते, बापाकडे बघते. मग काही जण विचार करायला लागतात नाही का, हे बहुतेक पोरगं सायको आहे किंवा मतिमंद आहे, स्लो लर्नर आहे वगैरे वगैरे. आपण हुशार असतो ना. मग थोड्या वेळाने काय करतो, परत ओरडतो, पप्पा पप्पा. सगळे बघा असं लहान मुलासारखं ओरडतो तो. 20 वर्षाचा मुलगा आहे, मिशा आलेले आहेत, दाढी जस्ट फुटलेली आहे, पप्पा पप्पा. आता काय, ओक ते ढग पण आपल्याबरोबर येत आहेत, ओक ते येत आहेत आपल्या ट्रेनबरोबर, पळायला लागलेत ते पण म्हणतात. परत सगळे बघतात. मुलापेक्षा बापाकडे जास्त बघतात. बापाला आपल्याला दोष द्यायची सवय सगळी. बघते शेवटी ते कपल असं येतं आहे, एकदम व्यवस्थित सॉफिस्टिकेटेड, हळूच येऊन बसतात. सर एक्सक्यूज मी, माफ करा पण वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही याला डॉक्टरांकडे घेऊन जा ना प्लीज. तो म्हणतो मी डॉक्टरांकडनंच आलो. याला लहानपणापासून डोळे नव्हते, जस्ट कोणीतरी आय डोनेशन केलं आणि त्याला आत्ता जस्ट दृष्टी आली. तो आज पहिल्यांदा हे सगळं बघत आहे. कळतंय? आपण फक्त जे दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपले तर्क लावून मोकळे होतो. बरोबर ना? अशी आपली सवय झालेली आहे. जे दिसतंय तसं नसते म्हणतात ना, ही पण एक म्हणच आहे. ती वेगळ्यासाठी वापरतो. जे दिसलं त्यांना ते तसं नव्हतं. प्रियांनो, का तुम्ही जज करता? कशाला न्याय करायला जाता तुम्ही? माहीत आहे का स्टोरी? एव्हरीवन हॅज अ स्टोरी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गोष्ट आहे, पण ती गोष्ट आणि देवाला आणि तुम्हालाच माहीत असते. मी कोण होतो, मला स्टोरीज माहीत नाही तर मी जज का हो? ही अशी का वागली, तो तसा का वागला? बरं माझं काम आहे का ते? कोणाचं काम आहे मग? तुम्हाला माहिती आहे ते परमेश्वराचं काम आहे न्याय करणं. अहो रोमकरासच्या पत्रामध्ये 14व्या अध्यायामध्ये देखील असंच काहीतरी घडलं होतं. नवीन नवीन विश्वासणारे होते. कुणीतरी 1 ते 4 काढून ठेवा. रोमन 14, 1 to 4. जस्ट नवीन नवीन लोक आले होते. आणि जसं आपल्यामध्ये नाही का आज राजू ब्रदर शाकाहारी आहेत, हो ना? आपलं कुठलंही जेवणावळी असलं तर राजू ब्रदरसाठी आपण व्हेज आणतो. आपल्यामध्ये सिस्टर दर्शना पण आहेत, आपण त्यांच्यासाठी व्हेज आणतो. खरं आहे की नाही? मग आता वचन असं सांगतं की जे इतर कुठलंही खाद्य खातात त्यांनाही दोष लावू नका, आणि जे खात नाही म्हणून ह्यांनाही दोष लावू नका. न खाणाऱ्यांनी खाणाऱ्याला तो म्हणजे दोष लावायचा नाही, आणि खाणाऱ्यांनी न खाणाऱ्यांना दोष लावायचा नाही. मी म्हणालो का? वाचूयात वचन. वचनाशिवाय काय बघायचं नाही. जो विश्वासाने दुर्बळ आहे, हा दुर्बळ आहे, त्याला जवळ करा. जवळ करा. काय करायचं आहे आपण ॲक्च्युली? हां, तर आपण ते नाही करत, जज करतो. जवळ नाही करत, जज करतो. हां, पण शंका कुशंकांचा निर्णय लावण्याकरिता करू नका. हां, आपण शंका कुशंकाचा निर्णय लावणारे आपण कोण? हां, पुढे. एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालते. हे आपल्याला आपण असे लोक आहे, आपल्याला कसले खाद्य खाणारे लोक काही जण आहेत. हां, परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो. काही शाकाहारी येतो, त्यांना काय करायचं? जो खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये. हां, हे नको, हे यांना पार्टीतच घ्यायला नको, यांच्यामुळे वांदे होते.
यांच्यासाठी जावा रे, व्हेज बनवा रे, आणा रे, यांना वेगळं वाढा, ताट वेगळं ठेवा, वैताग आला यांचा. त्यापेक्षा यांना घरी बसवलेलं बसं, न बोलवलेलं बरं, असं सांगितलं का? नाही. त्यांना काय म्हटलंय? आणि जो खात नाही त्याने खाणाऱ्याला दोष हां, लावू आणि खाणाऱ्यांनी पण म्हणजे न खाणाऱ्यांनी खाणाऱ्याला दोष लावायचं नाही. कसलं खाते तो हे? हां, देवाने का असं सांगितलं का? नीट राहायचं की, तसं अजिबात म्हणायचं नाही. हां, पुढे. कारण देवाने त्याला जवळ केले आहे. कोणी जवळ केलंय? देवाने दोघांना देवाने जवळ केलंय. कशाला टेन्शन घेताय? मग पुढे. दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? हां, दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय? अहो, तो स्थिर राहिला काय, पडला काय? हां, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. कोणाचा प्रश्न आहे? धन्याचा. या हॉटेलमध्ये एक नौकर आपल्याला आल्यावर नमस्कार केला नाही. इथं आल्यावर हॉटेलमध्ये नेहमी करतोय, नवीनच आलाच, केला नाही. मग दोष लावायचा. काय मॅनर्सलेस माणूस आहे, आल्यानंतर मला नमस्कार पण केला नाही. उभा कशाला केला इथं? नमस्कार करण्यासाठीच ना, वेलकमसाठी. आपण त्याचा जज करू शकत नाही. त्याचा जज करणारा इथं मालक आहे त्यांचा. मग सर्व जीव कोणाचे आहेत? परमेश्वराचे. हा कोण आहे? मालक आहे. मग आपल्यात पण जे काही चुका करतो आपण, कुणीतरी तुमच्यातले काही चुका मला आढळले तर दोष लावायची जबाबदारी माझी आहे का परमेश्वराची? चूक सुधार, तो पडेल नाही तर उभारेल. हो, त्याला जबाबदार कोण आहे? त्याला सुधारायची ताकद कोणाकडे आहे? परमेश्वराकडे आहे. मी दोष लावणार आहे का? नाही. जसं इथं पौल आपल्याला सांगत आहे की आपण कोणालाही दोष लावू शकत नाही. जो मालक आहे तो समर्थ आहे. तसा आपला जो मालक आहे सगळ्यांचा, देवांचा देव, राजांचा राजा प्रभू येशू, तो समर्थ आहे आपल्याला सुधारण्यासाठी. तो समर्थ आहे तुमच्या चुका सुधारण्यासाठी. आपण कोणालाही दोष लावायचा नाही. आपल्याला जे काम दिलं आहे तेच आपण केलं पाहिजे. लक्षात घ्या, जसं आपण बापाला दोष लावू शकत नाही तसं इथेही लावू शकत नाही. याच अध्यायामध्ये नाही, पाणी आहे, याच अध्यायामध्ये 12वं वचन आपण वाचूयात, 14-12, आणि मग आपण थांबूयात. तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. हां, काय करेल? कोण हिशेब देईल? प्रत्येक जण आपापल्या संबंधी. प्रत्येक जण आपापल्या संबंधी. प्रत्येक जण आपापल्या संबंधी. म्हणा आपापल्या. आपापल्या शेजारच्याला म्हणा, तुझं नाही म्हणा, तर की तुझं नाही बाबा, माझं. कोणाला द्यायचा हिशेब? देवाला हिशेब द्यायचा आहे. त्यामुळं जे दिसतंय त्याच्यावर जज करायला जाऊ नका. आणि त्या मुलीसारखं घाईने निर्णय घेऊ नका की ती अजून पूर्ण रिॲक्ट व्हायची आहे. मम्मा हे गोड आहे सांगायचं आहे. त्याच्या अगोदरच काय संस्कार नाही, मागितलं सफरचंद तर स्वतःच खाते, हे का पद्धत आहे का? असं शिकवलं आहे का? नका बोलू. ते काम तुमचं नाही, देवाचं आहे. आपला पण हिशेब द्यायचा आहे. त्यामुळं आपण सावध राहायला पाहिजे. असा हा देव आहे जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. मग पाप करेल मरेल असं म्हटलं आहे यशकेल 18:4 तर मरेल सारखं देव म्हणतोय. मग देव का मारणारा देव आहे का? कोणीतरी त्याच यशकेल 18:32 काढून ठेवा. देव मारणार आहे का? म्हणजे देवाला आवडतं का? ह्यानी पाप केला ना, मारणार आहे, आधी संपवलं पाहिजे, असं देव आहे का? बघूयात आपण तसा देव आहे की ना. हो, सांगत आहे ना वचन, तर आपण तेही बघितलं पाहिजे. त्याचं आहे कसा देव तो? 18:32. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही. हां, मरणाऱ्याच्या मृत्यूमुळे देवाला संतोष होत नाही. तो मारण्यामध्ये त्याला इंटरेस्ट नाही आहे. हां, तर मागे फिरा व जिवंत राहा. हां, तर देव काय म्हणतोय? तुम्ही मरावं याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, मला आनंद होत नाही कोणी मरण्याने. ॲक्च्युली तर देव कुठल्या मरणाविषयी बोलत आहे माहिती आहे का? मरण, डेथ म्हणजे काय आहे? जे पापाचं वेतन, जे मरण आहे ते दुसरं तिसरं. मरण म्हणजे काय? कोणाला वाटतं मेंदू अनकॉन्शियस झाला, हा मेला, हार्टबीट बंद झाले, हा मेला. अहो, हा मृत्यू इथला आहे. तो बोलतोय सार्वकालिक मृत्यूबद्दल. जे ख्रिस्ताला नाकारतील ते मरतील. कुठं मरतील? सेपरेशन फ्रॉम गॉड आहे डेथ म्हणजे. लक्षात येते? अनंत काळासाठी जो मृत्यू आहे त्याला इथं मरणं म्हटलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने मागे फिरावं आणि पश्चाताप करावं, यासाठी की जो एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी रक्त सांडला, त्याच्या चरणाजवळ आपण आलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट समर्पित केली पाहिजे. ज्या परिस्थितीत तुम्ही आहात त्या परिस्थितीसाठी आईवडिलांना धन्यवाद द्या, थँकफुल राहा.
दोष देऊ नका. तो म्हटला की तुम्ही तुमच्या बापासाठी मराल. बापासाठी मुलगा मरणार नाही, मुलासाठी बाप मरणार नाही. जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. जर तुमचं तारण नाही साधून घेतलं असेल आज देखील, तर तुम्ही ते तारण साधून घ्या. आज देवबाप तुमच्याशी बोललेलं आहे की कुणाचाही न्याय करू नका, तर ते काम सर्वसमर्थ देवाचं आहे. लगेच घाईने निर्णय घेऊ नका, कारण प्रत्येक परिस्थिती, प्रत्येकाची एक स्टोरी असते जी तुम्हाला माहीत नसते. त्यामुळे लगेच जज करायला जाऊ नका. तर आपलं सर्व चांगलं काम आहे की कोणालाही दोष न लावता आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगत राहणं. हे का मंडळीतून शिकवलं जात आहे? कारण ख्रिस्ताप्रमाणे जर आपल्याला बनायचं असेल तर रोज अशा पद्धतीने आपल्या सुधारणा करत करत त्या सार्वकालिक स्वर्गाकडे आपण वाटचाल करणार आहोत. कळतंय? आजपर्यंत जर तुम्ही तुमच्या पिढीला जर दोष दिला असेल, जर एखाद्याची, बघा आपल्याला समाजामध्ये वावरत असताना एक उच्च जातीकडे बघताना आपल्याला वाटतं की त्या जातीत का जन्माला आलो नाही, वाटून जातो. बरोबर ना? एखाद्याच्या श्रीमंताच्या घरातला मुलगा आपल्याबरोबर असला तर वाटून जाते की त्याच्याकडे मर्सिडीज बेन्झ आहे, पजेरो आहे, मोठमोठ्या गाड्यात, मी त्याच्या घरात आलो असलो तर नाही. तुम्ही ज्यावेळेस असं बोलता ना, तर सर्वसमर्थ देवाला तुम्ही दोष देता की तू चुकीच्या ठिकाणी जन्माला घातलास. नाही, देव तुम्हाला योग्य ठिकाणी जन्माला घातलेला आहे. तुम्ही सक्षम बना ना. तुमचं डेस्टिनी लिहिलेली आहे त्यांनी, तुमचं भविष्य सगळं विधिलिखित लिहिलं आहे त्यांनी, लिहिलं आहे सगळं, पण ते पूर्ण करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही जर चुका पाप करत असाल आणि पश्चाताप करत नसाल तर तिथपर्यंत कधीच पोचू शकणार नाही. म्हणून देवाचं पाचारण सिद्धीच न्यायचं असेल तर दोन गोष्टी करा. एक, कधीच दुसऱ्यांवर दोष देऊ नका आणि दुसऱ्यांचा न्याय देखील करू नका. आणि आईबाप महत्त्वाचं काय, आपण ज्याही परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत आईबापांना धन्यवादी रुपयाने आपण आभार मानलं पाहिजे. इथं वचन सांगतं की आईबापांना तुम्ही आता दोष द्यायचं बंद करा. स्पष्ट सांगतो, बापाने आंबट द्राक्षे खाल्ले म्हणून मुलाचे दात आंबले, ही म्हण यापुढं म्हटलात तर याद राखा देव म्हणतो. म्हणून यापुढं मुलांनी, आपण जे वयस्कर आहोत, वयाने मोठे आहोत, ते म्हणायचे कधीच जर म्हटलं असेल तरी आता उभे राहू, आपण परमेश्वराकडे क्षमा मागू. आपण कधीतरी विचार जरी केलो असेल आपल्या आईवडिलाबद्दल, ते कसे का असू दे, त्यांचं तारण झालेलं असू दे नसू दे, पण आपण कुठंतरी त्यांना मनातून दोष दिला असेल तर आज परमेश्वराकडे क्षमा मागू आणि देवाला म्हणू, देवा आम्ही त्या गोष्टीसाठी क्षमा मागतो. आज आम्ही त्या आईवडिलांसाठी धन्यवाद देतो तुला. या आपण आपल्या जागेवर उभे राहू आणि ते परमेश्वराला आपल्या आईवडिलांची आठवण काढा. आज भले ते आज नसतील, आज ते ख्रिस्तामध्ये निजलेले असतील, ख्रिस्तामध्ये देखील त्यांचं तारण न जाता देखील जर निजलेले असतील तरी देखील आज त्यांची आठवण काढा. आज परमेश्वराकडे म्हणा, मी चुकून लहानपणी का असेल, मोठेपणी, जाणतेपणाने आणि अजाणतेपणाने आई वडील आणि वडीलधारी सगळेच घरातले ज्यांच्याविषयी तुम्ही बोललेलं आहात चुकीचं, आज प्लीज क्षमा मागा. देव आज वचनाकरवी बोललेलं आहे तुम्हाला. यापुढे तुम्ही असं आई वडिलांना दोष देता कामा नाही, अजिबात बोलायचं नाही असं तो सांगितलेलं आहे. कारण जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल. ज्याचं कर्म त्याचंच त्याला फळ मिळेल. जसं त्याचं कर्म त्याचं फळ मिळेल. विलापगीत 5:7 म्हणतोय की आपल्या आईवडिलांच्या, मग हे आपण जे भोगतो ते काय आहे? आई वडील जर वाईट काम केलेले असतील तर त्याचे परिणाम भोगतो आपण. जर आता बघा, तुम्ही जर चांगल्या घरामध्ये राहत असताल, तुमच्या आईवडिलांनी कमवून ठेवलेलं ते घर असेल, संपत्ती भरपूर असेल, तर त्याचा परिणाम तुम्ही भोगायला लागलात चांगलं. तसं जर वाईट कृत्य केलेले असतील तर त्याचे परिणाम भोगतो, त्याच्यामुळे शिक्षा नाही भोगत आपण. मग हे परिणाम भोगत असताना जर तुम्ही ख्रिस्ताला सादर झालात तर तुमची परिस्थिती बदलणारा तो ख्रिस्त आहे. तो निश्चित तुमची परिस्थिती बदलेल. तुम्ही देवाकडे मागा. तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही फक्त देवाकडे हाक मारा. ही आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही या समयी तुझा आभार मानतो. जसं आज तू वचनाकरवी बोललास की आम्ही कधीच आमच्या आईवडिलांना दोष देऊ नये. परमेश्वरा, आज आम्ही क्षमा मागतो. आम्ही कधी त्यांचा न्याय केला असेल तर त्याबद्दलही आम्ही क्षमा मागतो. प्रभू, आम्ही त्यांचा कधी दोष काढला असेल तरी देखील आज आम्ही क्षमा मागतो. प्रभू, आम्हाला ते आभाररूपी हृदय दे की आम्ही आभार व्यक्त करतो की तू त्यांच्या पोटी आम्हाला जन्माला घातलंस. होय प्रभू, आमचा सांभाळ करावा याचं तू त्यांना ज्ञान दिलं, शक्ती, सामर्थ्य दिलं, त्याबद्दल धन्यवाद. मागील दिवसांमध्ये आम्ही जर त्यांच्याविषयी काही वाईट बोललो असेल तर आज आम्ही सर्वसमर्थ देवासमोर क्षमा मागतो. प्रभू, आम्हाला क्षमा कर. आज आम्हाला विश्वास बसतोय या वचनाकरवी की आता आम्हाला पिढीजात शाप येणार नाहीत, पिढीजात रोग आमच्यावर सत्ता गाजवू शकत नाहीत, पिढीजात जे दरिद्री असेल ते देखील आमच्याकडे येणार नाही.
कारण ख्रिस्ताने ते सगळं पुसून टाकलेलं आहे. ख्रिस्तामध्ये आता सर्व काही नवीन झालेलं आहे. आज आम्ही फक्त आमच्या कर्माचे फळ आम्ही भोगणार आहोत. आम्ही जे करू त्याचं फळ आम्हाला मिळणार आहे. चांगलं करणं, वाईट करणं हे आमच्या समोर आहे. प्रभू आम्हाला ज्ञान दे, योग्य ते वागण्यासाठी, योग्य ते बोलण्यासाठी, योग्य ते करण्यासाठी. धन्यवाद देतो या मंडळीसाठी प्रभू. मंडळीत आज असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी धन्यवाद. उत्तमरित्या राहण्यासाठी प्रभू, न्यायाचं काम केवळ तुझं आहे, आम्ही तुझ्याकडे देतो. आम्ही कुणाचाच न्याय करत नाही. आज वचनाकरवी तू आम्हाला बोध केलंस म्हणून तुझे आभार व्यक्त करत ही प्रार्थना प्रभू येशूच्या महान नावामध्ये करतो म्हणून ऐक बाप्पा. आमेन. आमेन. थँक्यू लॉर्ड.